नातेसंबंधांना काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे। एका 12 वर्षाच्या निष्पाप बालकावर मावशीच्या पतीने अत्याचार केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे। या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अवघ्या 24 तासांत ताब्यात घेतले आहे। 23 मे 2026 रोजी घडलेल्या या धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे। पीडित 12 वर्षाच्या बालकाच्या नातेवाईकांनी तातडीने पोलीस स्टेशन गाठत आरोपींविरोधात तक्रार दाखल केली। घटनेची माहिती लक्षात घेत पोलिसांनी तात्काळ तपासणी चक्रे फिरवत आरोपीचा शोध सुरू केला आणि अवघ्या 24 तासांच्या आत नराधम आरोपीला ताब्यात घेतले। सध्या पीडित बालकाची वैद्यकीय तपासणी करण्यात येत असून पुढील कायदेशीर प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे। या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली असून नागरिकांकडून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे। दरम्यान पोलीस प्रशासनाने नागरिकांना महत्त्वाचे आवाहन केले आहे। लहान मुलांच्या सुरक्षेबाबत पालकांनी आणि कुटुंबियांनी विशेष सतर्क राहावे। मुलांच्या वर्तनात बदल दिसल्यास किंवा कोणतीही संशयास्पद बाब आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे। जी घटना जी आहे ही 19 मे 2026 ची आहे। कालच्या 23 तारखेला सदरची जी फिर्यादी आहे यामध्ये फिर्यादीचा मुलगा 12 वर्षाचा आहे आणि त्या मुलाच्या मावसानेच हा अनुचित प्रकार केलेला आहे मुलासोबत। त्या मुलाला चाकूचा धाक दाखवून त्याच्यासोबत अनैसर्गिक कृत्य केलेलं आहे आणि कोणाला जर सांगितलं तर मारून टाकण्याची धमकी पण दिलेली आहे। मुलगा घाबरला होता, त्यामुळे ते वेळेवर पोलीस स्टेशनला येऊ शकले नाही। नंतर पोलीस स्टेशनला आल्यानंतर आपण तत्काळ त्या आरोपीवर गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतलेला आहे। आजपर्यंत त्याचा PCR आहे, त्याची मेडिकल आणि इतर कारवाई सुरू आहे। माझी सर्व नागरिकांना हे आव्हान आहे की असा कुठलाही अनुचित प्रकार आपल्या निदर्शनास आल्यास तत्काळ पोलीस स्टेशनला संपर्क करावे। नात्यांवर विश्वास ठेवणाऱ्या समाजाला हादरून टाकणारी ही घटना अनेक गंभीर प्रश्न उपस्थित करत आहे। अशा विकृत प्रवृत्तीला वेळीच रोखण्यासाठी समाजाने आणि पालकांनी अधिक जागरूक राहणे गरजेचे आहे।